अहो मंडळी, केसासाठी आवळा किती कारगर आहे हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहिती ना, तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण होणार आहे. नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. कोणताही उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. मला भरपूर कमेंट आले की पांढरे केस झाले असतील तर त्याच्यासाठी काही घरगुती उपाय सांगा. तर तोच व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे. मला इंस्टाग्रामवरती भरपूर असे मेसेजेस आले, त्यामुळे मला असं वाटलं मी हा व्हिडिओ लवकरात लवकर बनवला पाहिजे. सो चला तोच बनवायचा आहे. आपल्याला लागणार आहे आवळे. आता आवळ्यांचा वापर आपण दोन फॉर्ममध्ये करू शकतो. एकतर तुम्ही असे आवळे आता मार्केटमध्ये मस्त भेटत आहे तसे घेऊ शकता, किंवा वाळलेला आवळा घेतला तरीही चालेल. आता तुम्हाला हे जे आपण बनवतोय, हा उपाय जो बनवतोय, हा तुम्हाला कधीही कोणत्याही ऋतूमध्ये बनवायचा असेल तर तुम्हाला वाळलेला आवळा हा नेहमी उपलब्ध असतो. त्यामुळे आपण आज वाळलेल्या आवळ्यांचाच वापर करणार आहोत. तुमच्याकडे जर तुम्हाला आता बाजारामध्ये एकदम छान असे आवळे मिळत आहेत ते घेतले तुम्ही तरीही चालेल, किंवा ते आणून ते सुकवून ते ठेवून दिले म्हणजे तुम्हाला कधीही लागलं तर तुम्हाला अगदी आवळा भेटेल, तर ते केलं तरीही चालेल. त्यानंतर दुसरा मेन इन्ग्रेडियंट लागणार आहे ते म्हणजे लोखंडी कढाई. लोखंडी कढाईचाच वापर आपल्याला इकडे करायचा आहे. दुसरं कोणतंच घेऊ नका, लोखंडीच कढाई घ्यायची आहे. लोखंडाच्या कढाईमध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असतं आणि आपल्या केसांसाठी आपल्याला जे काही यामध्ये उपाय बनवायचा आहे त्यासाठी लोखंडाच्या कढईचा खूप मेजर रोल आहे. त्यामुळे आपल्याला लोखंडी कढईचाच वापर करायचा आहे. नसेल तुमच्याकडे लोखंडी तवा असेल त्यावरती केलं तरी चालेल. दुसरा इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे ते म्हणजे मेथी. मेथी तुम्हाला माहितीच असेल, मेथी ही आपल्या केसांसाठी भरपूर उपयोगाची आहे. मी मेथीचे अनेक उपयोग तुमच्यासोबत शेअर केले आहे. मेथीमध्ये प्रोटीन असतं, व्हिटॅमिन सी असतं. हे आपलं जो काही केसांची मुळं आहेत ना, ते हेल्दी ठेवण्यास खूप मदत करतं, घनदाट बनवतं आपल्या केसांना आणि लांबसडक बनवण्यासुद्धा खूप मदत करतं. त्यानंतर आपल्याला लागणार आहे मोहरीचं तेल आणि खोबऱ्याचं तेल. आता मोहरीचं तेल इकडे वापरायला तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे, ते मी तुम्हाला समोर सांगणार आहे. आपल्याला या दोन तेलाचा वापर करायचा आहे. कोणी फक्त मोहरीचं तेलच वापरू शकतं किंवा कोणी फक्त कोकोनट ऑइलच वापरू शकतं, पण हे कोण वापरू शकतं हेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे. तुम्हाला माहितीच असेल मोहरीचं तेल आपल्या केसांना खूप फायदे देत असतं. याचा वापर केला ना, व्यवस्थितरित्या करावा लागतो, पण याचा वापर व्यवस्थितरित्या केला तर आपले केस हे मजबूत होण्यास खूप मदत करतं. चला मग आपण सुरुवात करूयात. सगळ्यात पहिले आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा मेथीचे दाणे. जर तुम्हाला मेथीच्या दाण्यांची पावडर भेटली ती पावडर घ्या डायरेक्ट, किंवा आवळ्याची पावडर घेतली डायरेक्ट. आयुर्वेद मेडिकलमध्ये इझिली अवेलेबल आहे, तुम्ही कुठूनही घेऊ शकता, तिथे नक्कीच मिळतं. तर डायरेक्टली ते पावडरचा वापर केला ना तुम्ही, ह्या दोन्ही पावडरचा अतिउत्तम. आता मी इकडे 2 चमचे आवळे टाकलेले आहेत, वाळलेल्या आवळ्याचा वापर केला आहे आणि आपल्याला याची पावडर करून घ्यायची. आता हे खूप छोटी क्वांटिटी असल्यामुळे एवढी अगदीच पावडर होणार नाही. सो जाडसर अशी पावडर याची तयार होईल, काहीच हरकत नाही. आपण असंच याचा वापर करणार आहोत. त्यानंतर आपल्याला लागणार आहे सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट, तो म्हणजे मेहंदी. आता तुम्ही म्हणाल की तू मेहंदी का बरं सांगते आहे, हे सगळं तुम्हाला नक्कीच समजणार आहे. सो तुम्हाला इकडे यासाठी लागणार आहे 2 चमचे मेहंदी. हिना मेहंदी आपल्याला घ्यायची, कोणती केमिकलची वगैरे मेहंदी घ्यायची नाही, हिनाच मेहंदी आपल्याला घ्यायची आहे. मेहंदी काय करत असतं माहिती आहे, काळे केस करत असतात आपले, चमकदार आणि मजबूत बनवण्यासाठी खूप काम करतं. त्यामुळे आपल्याला इकडे मेहंदीचा वापर करायचा आहे. आता आपण सगळे इन्ग्रेडियंट घेतले आहेत. आता हे कसं बनवायचं ते बघूया. तर तुम्हाला एकदम लो आच करायची आहे, लो फ्लेम करायची आहे गॅसची, आणि कढई छान पैकी जी आहे आपल्याला गरम करून घ्यायची आहे. नंतर त्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे 1 कप मोहरीचं तेल. आता मोहरीचं तेल कोणी वापरू नये. सगळ्यात पहिले मोहरीचं तेल वापरताना पॅच टेस्ट करा. त्यानंतर तुम्हाला टाकायचं आहे
खोबऱ्याचं तेल, 1 कप मोहरीचं तेल घेतलं, अर्धा कप खोबऱ्याचं तेल घ्यायचं आहे. मोहरीच्या तेलाने कधी जे आहे ते खूप जे आहे एकदम घट्ट असल्या कारणाने केस गळती होऊ शकते. त्यामुळे आधी ट्राय करा मोहरीचं तेल सूट होते की नाही, किंवा पॅस्टेस करा. नसेल झालं तर डायरेक्टली 1.5 कप इकडे तुम्ही मोहरीचं तेल न वापरता खोबऱ्याचं तेल घ्या. नंतर जी पावडर आपण केली आहे ती पावडर यामध्ये टाकायची आहे. आता मोहरीचं तेल केस गळत असेल, तुम्हाला सूट नाही झाले, डायरेक्ट स्किप करून टाकायचं आहे, ठीक आहे. नंतर तुम्हाला खोबऱ्याचं तेलच घ्यायचं आहे. पण तुम्हाला असं वाटेल की हे थोडंफार सूट होईल, किंवा तुम्हाला असं थोडंसं मनात भीती असेल की मला हे सूट नाही झालं, तर मग अशा वेळेस तुम्ही माझ्यासारखं करू शकता. मोहरीचं तेल आणि खोबऱ्याचं तेल मिक्स करायचं आहे. तुम्ही यामध्ये खोबऱ्याचं तेलाचं प्रोपोर्शन जास्तही घेऊ शकता, मोहरीच्या तेलाचं प्रोपोर्शन कमीही घेऊ शकता. आता तुम्हाला जे आपण मेथी दाणे आणि आवळ्याचं पावडर करून घेतलं ते तुम्हाला 5 मिनटं त्यामध्ये व्यवस्थितरित्या चांगली त्याची आपण म्हणूया ना असं छान भुनाई त्याची झाली पाहिजे. ते केल्यानंतर तुम्हाला एंडिंगला म्हणजे अगदी 2 ते 3 मिनटं राहिले नाही हे तेल बनवायच्या एंडिंगला, तेव्हा तुम्हाला यात मेहंदी टाकायची. मेहंदी आपल्याला यामध्ये करपवायची नाही आणि हिनाच मेहंदीचा वापर आपल्याला इकडे करायचा आहे. आता लोच फ्लेम आहे आणि ही मेहंदी यामध्ये टाकून आपल्याला फक्त 2 ते 3 मिनटं हे उकळवायचं आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हाही तुम्ही हे तेल आपण बनवतोय हे कोणासाठी आहे? बऱ्याचदा आपलं वय अगदी खूप कमी असतं, 20-25चे असतो आपण, आणि अकाली आपले केस पांढरे व्हायला लागतात. त्या लोकांसाठी हे तेल अगदी कारबाज आहे. आता जे लोक 60-70 वयाचे असतील आणि वयामानानुसार त्यांचे केस पांढरे होत असतील तर रिअली सॉरी, त्यांनी हे करून बघावं. पण त्यांचे नाही झाले तर त्यांनी मला येऊन म्हणावं नाही की आमचे केस काळे झाले नाही. तुमच्या वयानुसार सुद्धा या गोष्टी होऊ शकतात, पण यस याचे कोणतेच साईड इफेक्ट नाही आहे. त्यामुळे तुम्ही नक्की हे ट्राय करून बघा. आणि यस, तुम्हाला जर रिझल्ट आला तर पक्का या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला सांगा. पण जे अगदी तरुण वयात आहेत आणि त्यांचे केस पांढरे झाले आहेत त्यांच्यासाठी हे तेल कारबाज आहे. आता ह्या तेलाचं ॲप्लिकेशन कसं करायचं ते बघूया. तेलाचं ॲप्लिकेशन मी सांगते, पण हे किती वेळा करायचं ते आधी सगळ्यात पहिले सांगते. हप्त्यामधनं 3दा तुम्हाला या तेलाचा वापर करायचा आहे. कसा वापर करायचा? रात्री हे लावायचं आहे, भांगोभांग लावायचं आहे. आता कसं लावायचं ते मी समोर तुम्हाला सांगते, पण भांगोभांग लावायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे केस धुवायचेत. आंघोळीच्या 2 तास अगोदर लावून काहीच फायदा होणार नाही, तुम्हाला रात्रीच लावावं लागेल आणि मग तुम्हाला हे दुसऱ्या दिवशी धुवावं लागेल. तुम्हाला जर छान रिझल्ट बघायचा असेल तर तुम्हाला हे हप्त्यामधनं 3दा यूज करावं लागेल. दुसरी गोष्ट, हे जे काही आपण बनवतो आहेत विश्वास ठेवायचा स्वतःवर आणि मग हे रेमेडी करायचं आहे. कारण माहिती आहे का, विश्वास 50% काम करून घेतो, 50% काम हे रेमेडी. त्यानंतर कसं आहे, वरून कितीही ॲप्लिकेशन केले ना तरी जर इंटरनलच काही डिफिशियन्सी असेल तर मग कितीही ॲप्लिकेशन केलं तरी काही होणार नाही. त्यामुळे तुमच्या डाएटमध्ये कढीपत्त्याची पानं तुम्ही नक्की इन्क्लूड करा. सकाळी उठल्याबरोबर जर 2 ते 3 कढीपत्त्याची पानं जरी तुम्ही खाल्ले ना, बेस्ट आहे, एकदम बेस्ट आहे, तुम्हाला खूप छान रिझल्ट येईल. आता बघा, मी गॅस हा बंद केलेला आहे. थोडंसंच मी मेहंदी टाकल्यानंतर हे व्यवस्थित जे आहे शिजवून घेतलं आहे. आता तुम्ही म्हणाल हे शिजवलं, पण कितपर्यंत शिजवलं हे समजलं नाही तर बघा, यामध्ये आपण जेही वस्तू टाकल्या आहेत त्या अगदी ड्राईड आहेत, सुकी आहेत, ओलसर कोणत्याच नाही आहे. त्यामुळे शिजलंही नसेल प्रॉपर तर काहीच प्रॉब्लेम नाही, हे तेल खराब होणार नाही. वर्षानुवर्षे हे तेल टिकू शकतं. फक्त तुम्हाला ह्या तेलाचा वापर करून मला कमेंटमध्ये सांगायचं आहे तुमचा रिझल्ट. आता माझेसुद्धा केस काही पांढरे नाही आहे किंवा माझ्या हस्बंडचेसुद्धा केस पांढरे नाही आहेत, त्यामुळे मी तुम्हाला एकदम प्रॉपर तरीकेने दाखवू शकत नाही. सो खरंच तुमचे पांढरे असतील तुम्ही हे नक्की ट्राय करा, खूप बेटर रिझल्ट मिळतो. आता हे आपल्याला ना असंच ठेवायचं आहे. आपण साधारणतः हे थोडंसं थंड होण्यासाठी रूम टेम्परेचरवरतीच ठेवूयात. आता बघा, आपण याच्यामध्ये जेही वापरलं आहे, जसं की आवळा वापरला आहे, तर आवळा ना केसांना लावल्याने ना केसांची वाढ भरपूर होते. पण आवळा काय करतो माहिती का, आपल्या टाळूमध्ये मेलॅनिन वाढवण्यास खूप मदत करतं. तुम्हाला माहिती असेल हेअर आणि स्किनसाठी मेलॅनिन नावचं जे हार्मोन असतं ते खूप मेजर रोल प्ले करत असतं. आणि मेलॅनिन हार्मोनचं सिक्रेशन जास्त झालं तर आपले केस मस्त असे काळे आणि घनदाट राहत असतात. त्यामुळे आपल्याला इकडे आवळा आपण यामध्ये घेतला आहे. आता रात्रभरासाठी आपल्याला हे असंच ठेवायचं आहे.
आता मी हे रात्रभरासाठी झाकून ठेवलं आणि लोखंडाच्याच कढईमध्ये ठेवायचं आहे, म्हणजे याचा काळसरपणा अजून उठून येतो. आणि तुम्ही म्हणाल की मेहंदी टाकली आहे तर काही होणार नाही ना, आपण हिना मेहंदीचा वापर केला आहे, त्याचा काहीच साईड इफेक्ट नाही आहे. आता हे जे ऑइल आहे हे आपलं रेडी झालेलं आहे. आपण बऱ्याचदा काय करतो, मेहंदी लावतो पण बऱ्याचदा केमिकल असतात त्या मेहंदीमध्ये, तर आपल्या डोळ्यांना भरपूर त्रास होतो. तर मग खूप सारे लोकांना हा त्रास असल्याकारणाने त्यांना मेहंदी लावता येत नाही आणि केस हे पांढरे असतात, तर कुठेतरी त्यांना असं थोडंसं वाटत पण नाही, व्यवस्थित वाटत नाही. पण खरं सांगू का, जे 50 वयाच्या वरचे असतील आणि त्यांना व्हाईट केस असतील ना, त्यांनी मस्त ती व्हाईट केसांची आता फॅशन आलेली आहे. सो तुम्ही तसंसुद्धा करू शकता, अगदी काहीच त्यामध्ये लाजण्यासारखं नाही आहे. दिसायला छान दिसतं, पण जे खरंच यंग आहेत, टीनेजर आहेत, ज्यांना खरंच केस अगदी अकाली पांढरे झाले आहेत, त्यांच्यासाठी हे अगदी उपयोगाचं आहे. आता जेही लोक हे इंस्टाग्रामवर बघत असतील, मला माहिती आहे त्यांनी इकडे येऊन हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. याचं ॲप्लिकेशन कसं, स्टोरेज कसं, सगळं काही. आता हे जे तेल आहे हे काचेच्या भरणीतच तुम्ही स्टोअर करा. वेगळी काचेची भरणी तुम्ही याला ठेवा आणि काचेच्या ह्याच्यात ठेवा. जेव्हाही तुम्ही हे अप्लाय करत आहात तेव्हा तुम्हाला हे व्यवस्थितरित्या ढवळूनच अप्लाय करायचं आहे. आता ढवळून म्हणजे जरा थोडासा ना वेगळा शब्द झाला, म्हणजे मिक्स करून अप्लाय करायचं आहे. का? कारण यामध्ये जी आपण मेहंदी टाकली ती खाली बसू शकते, म्हणून कधीही ॲप्लिकेशन करत असताना तुम्हाला हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि मग लावायचं. आता ॲप्लिकेशन करण्याच्या पूर्वी तुमच्या केसांमधील जो आहे तो गुंता तुम्हाला पूर्ण काढून घ्यायचा आहे, मग याचं ॲप्लिकेशन करायचं आहे. आणि बिलीव्ह मी, तुम्हाला एका याच्यातच याचा एकदम उत्तम आणि मस्त असा रिझल्ट मिळेल. तुम्ही अक्षरशः शॉक होणार आहात. आणि खूप व्हाईट केस असेल, रिझल्ट मिळायला थोडा वेळ लागेल, पण भेटेल नक्की, याची मी गॅरंटी देते. 30 दिवसाचं चॅलेंज घ्या, 30 दिवस तरी वापरून बघा आणि तुम्ही ना हे तेल एकदा बनवलं ना तर पुन्हा नक्की बनवाल. सगळ्या आपल्या भांगोभांग जे आहे ते लावायचं आहे, टाळूला लावायचं आहे, रात्रभर ठेवायचं आहे, दुसऱ्या दिवशी केस वॉश करायचे आहे. सो आर यू गाईज एक्सायटेड? नक्की करून बघा. कमेंटमध्ये मला सांगा तुम्ही एक्सायटेड आहात की नाही. आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार. काही शंका असेल कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, रिझल्ट आल्यानंतर मला सांगायचं विसरायचं नाही आणि सगळ्यांना रेकमेंड करायचा हा व्हिडिओ. चला मग मंडळी, येते. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.